दिनांक 5 रोजी शिरपूर येथे झालेल्या शिवसैनिकांच्या बैठकीत भाजपाचे उमेदवार डॉक्टर हिना गावित यांच्या प्रचाराला एकही शिवसैनिक प्रचार करणार नाही असा पवित्रा घेतला आहे। जोपर्यंत आमच्या पदाधिकारी व शिवसैनिकांना सन्मानाची वागणूक मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमची भूमिका स्पष्ट करणार नाही। यावेळेस धुळे जिल्हा उपप्रमुख हिम्मत महाजन, एसटी कामगार संघटनेचे राजू टेलर, तालुका संघटक मुकेश शेवाळे, शहर संघटक प्रेमकुमार चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले। या कार्यक्रमास मनोज धनगर, शहर अध्यक्ष, उपशहर प्रमुख बंटी लांडगे, उपशहर प्रमुख योगेश ठाकरे, राजेश गुजर, किरण मोरे, अल्पसंख्याक सेलचे मसूद शेख, विकास सेन, प्रशांत पाटील, सोनू चौधरी, गोपाल ठाकूर, भैया ठाकूर, कुशाल माळी व आनंद वावड्या पाटील व सर्व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोकसभा निवडणुकीतील या महाराष्ट्रामधून तळागाळातील शिवसैनिक पक्षामध्ये काम करणारा प्रत्येक शिवसैनिकाला माझा हा संदेश आहे। हा संदेश नव्हे मित्रांनो, आपला हक्क आहे, आपला अधिकार आहे, हा तुम्हाला जाणून घ्यायचा आहे, समजून घ्यायचा आहे। आणि येणाऱ्या 2019 ची निवडणूक आहे। या निवडणुकीमध्ये युती जरी असली तरी सुद्धा देखील भारतीय जनता पार्टीचा एकही पदाधिकारी, एकही उमेदवार आपल्या नेत्यांचा फोटो या ठिकाणी त्यांच्या बॅनरवरती लावत नाहीये। ही आपल्यासाठी फार मोठी खंतीची गोष्ट आहे मित्रांनो। हेच आपल्याला समजून घ्यायचं आहे की या महाराष्ट्रामध्ये जरी युती झाली असली तरी शिवसेनेची भूमिका ही संपूर्ण भारतमध्ये आज काय आहे, एकमेव हिंदू पक्ष म्हणून शिवसेनेने आपली भूमिका आज या महाराष्ट्राला, या देशाला दाखवून दिलेली आहे। त्यासाठी मित्रांनो, मी या विधानसभा होत असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भातील इथले भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हिनाताई गावित यांना आव्हान देतो की जर तुम्हाला असं वाटत असेल की शिवसेना जरी आपल्या सोबत नसले व प्रचार केला नाही तरी आम्ही निवडून येऊ, तर आपला हा गैरसमज आपल्या मनामधून काढून घ्या। कारण की शिवसैनिकाची ताकद काय आहे हे तालुक्याचे प्रस्थापित राजकारणी जाणून आहेत। जोपर्यंत तुम्ही आमचे सर्व जो लढा दिला आहे आणि आपल्या तालुक्यातील शिवसैनिकांनी रक्ताचं पाणी सांडून हिना गावितांना निवडून आणलं होतं, पण हिना गावित यांनी थोडेसे 2-4 लोकांना घेऊन तेवढाच प्रचार करीत फिरत होत्या। पण या टायमाला असं होणार नाही आणि आमची शिवसेना तटस्थीची भूमिका घेऊन पूर्णपणे यांना विरोध करेल। कारण की आम्ही शिवसैनिक आहोत, बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत। हे 2 शब्द। आणि शिरपूरमध्ये आम्ही अगोदर आश्वासन दिलं होतं की शिवसेनेची ताकद, शिवसेनेचे कार्यकर्ते यांनी लीड पण या तालुक्याने दिलेलं होतं। हिनाताईंनी 4 वर्ष 4.5 वर्षामध्ये शिवसैनिकाच्या कार्यकर्त्यांना ज्या ज्या ठिकाणी शासकीय कार्यक्रम असतील, ज्या ठिकाणी कुठं कार्यक्रम असतील पक्षाच्या, त्या ठिकाणी कोणत्याही शिवसैनिकाला विचारलं नाही। परत शिवसैनिक जोमाने लागलेला होता। आज ती परिस्थिती राहिलेली नाही। हिनाताई जरी या तालुक्यात फिरत असतील तर शिवसेनेची त्यांच्याबद्दल नाराजी आहे की मागच्या वेळी आम्ही सभेमध्ये सांगत होतो की शेतकऱ्यांचा कारखाना चालू झाला पाहिजे, पण तो कोणत्याही परिस्थितीत आपलं सरकार, भाजप आणि शिवसेनेचं सरकार सत्तावर होते। आम्ही बऱ्याच वेळा हिनाताईंना सांगितलं की आपण जे निवडून जे आले आहेत ते शिरपूर कारखाना चालू होईल या हेतूने शेतकऱ्यांना आपल्याला मतदान केलेलं आहे। हिनाताईंनी कोणतीही गोष्टीची दखल घेतली नाही। बऱ्याच ठिकाणी शिवसैनिकांनी आंदोलन सुद्धा केलं की कारखाना चालू झाला पाहिजे, हिनाताईंनी कोणताच प्रकार केला नाही। आज हिनाताई या तालुक्यात या नंदुरबार लोकसभेत उभे असताना सुद्धा आज कार्यकर्त्यांची नाराजी काय आहे की शिवसेनेचं महत्त्व शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं की माझा गरीब जरी शिवसैनिक असेल हा निष्ठावंत शिवसैनिक आहे। शिवसेनेला माननीय उद्धव साहेबांनी आदेश दिला, त्या आदेशप्रमाणे शिवसैनिक आज तालुक्यात कामाला लागले होते। पण परंतु नाराजी हिनाताईबद्दल या तालुक्यात नाराजी झाली की भाजपचे कार्यकर्ते आणि शिवसेना एकत्र येऊन कुठेतरी मोठा कार्यक्रम तालुक्यात होईल, तो कोणत्याही प्रकारचा कार्यक्रम झाला नाही। आणि आज हिनाताई या तालुक्यात फिरते पण त्यांना